नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मुंबई परिसरातून एक धक्कादायक अशी बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे आणि यातच त्यांचा मृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार कोणी केला, कुठल्या वेळी केला, कुठल्या ठिकाणी केला आणि बाबा सिद्दीकी यांच्या करिअरवर एक दृष्टिक्षेप आपण टाकणार आहोत. आणि ज्यांनी जबाबदारी स्वीकारली हल्ल्याची ती गँग नक्की कुठली आहे आणि काय कारणं असू शकतात की अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडण्यात आली. इनफॅक्ट गोळ्या झाडण्यात आल्या, अनेक गोळ्या खरं तर बाबा सिद्दीकी यांच्या कारवर झाडण्यात आल्या. या प्रकरणाची डिटेलमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर महाराष्ट्र ब्रेकिंगशी लाखो ते करोडोंच्या संख्येने तुम्ही सोबत राहा, जोडून राहा आणि तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या समोर आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेपैकी आमचं टार्गेट आहे की 1 ते 5 कोटी जनता महाराष्ट्र ब्रेकिंग सोबत जोडली जाईल आणि त्यासाठी तुम्ही देखील हातभार हा लावलाच पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूच्या प्रकरणाशी, किंबहुना त्यांच्या हत्येच्या प्रकरणाशी. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून की बाबा सिद्दीकी हे मूळ काँग्रेसचे होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षात प्रवेश केला होता. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अगदी दसऱ्याच्याच दिवशी गोळीबार करण्यात आला. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 2 ते 3 राऊंड फायर केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की दसऱ्याच्या दिवशी खेरवाडी वांद्रे सिग्नल येथे देवींच्या विसर्जनाची मिरवणूक निघत असते. त्यामुळे या परिसरात दसऱ्याला गर्दी असते. सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे. त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी बाबा सिद्दीकी पायी निघाले होते. यावेळी 66 वर्षीय सिद्दीकी यांच्यावर जवळपास रात्री 9:30 वाजता गोळीबार करण्यात आला. 9.9 mm पिस्तूलमधून सिद्दीकी यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे गोळी लागताच सिद्दीकी जमिनीवर कोसळले. आता प्रश्न तुम्ही निर्माण करा की सिद्दीकी यांच्याजवळ कार नव्हती का? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सिद्दीकी यांच्याजवळ बुलेट प्रूफ कार्स होत्या, पण गोळ्या जवळून झाडल्यामुळे त्या गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून या प्रकरणाला जे काही गोष्टी कारणीभूत आहेत किंवा जे प्रकरण घडलं त्या गोष्टी कुठल्या आहेत हे आपण जाणून घेऊया. बाबा सिद्दीकी, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबा सिद्दीकी यांच्या गाडीलाही काही गोळ्या लागल्या, ज्यामुळे 3हून अधिक गोळ्या झाडल्याचा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता. घटनास्थळावरून पोलिसांना आणखीन 3 गोळ्यांची काडतुसे मिळाली. कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यपला पोलिसांनी अटक केली. म्हणजे हे तेच आरोपी होते ज्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण 3 आरोपी असल्याचे समोर आले. त्यातले 2 आरोपी ज्यांची नावं आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितली ती म्हणजे कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यप. तर तिसरा आरोपी हा गर्दीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता. आता त्याचा शोध पोलीस घेत आहेत. महाराष्ट्र ब्रेकिंगला मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांच्या सहकार्याला देखील गोळी लागली आहे. ती गोळी त्यांच्या पायाला लागल्याचे समोर आले आहे. जवळपास रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रुग्णालयात दाखल झाले. अभिनेते संजय दत्त आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील रुग्णालयात दाखल झाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली. अजित पवार यांनी त्यांचे दुसऱ्या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द केले, कारण अजित पवार गटासाठी बाबा सिद्दीकी यांची हत्या होणं आणि त्यातही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने हा खूप मोठा धक्का मानला जातोय.
महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा सिद्दीकी नेमकी कोण होते. बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये असे सलग 3 वेळा विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना 2004 ते 2008 या कालावधीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्षानं दिली होती. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो की विशेष चर्चा असो, मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरहिरीने मांडत होते. 2014च्या मोदी लाटेत बाबा सिद्दीकी यांचा पराभव झाला. तर 2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. परंतु बाबा सिद्दीकी याने त्यांच्या मुलाला म्हणजेच दिशांत सिद्दीकीला मतदारसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त सारखे बडे बॉलिवूड स्टार्स जात असल्याच्या चर्चा नेहमीच येत असतात. हा हल्ला झाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पोलिसांबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा आहे तर दुसरा हरियाणाचा असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यातला तिसरा आरोपी हा फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे बाबा सिद्दीकी यांना जवळपास 15 दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती आणि त्यानुसार त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. पण धक्कादायक म्हणजे वाय दर्जाची सुरक्षा देऊनही बाबा सिद्दीकी यांचे प्राण वाचले नाहीत. जसं की आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार झाला. छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले. त्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जी आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आधीच सांगितली आणि ती म्हणजे की बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि ही धमकी जशी मिळाली तशी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली गेली होती. मात्र शनिवारी रात्री ते वांद्रे पूर्वचा आमदार आणि त्यांचा मुलगा दिशांत सिद्दीकीच्या कार्यालयात जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दीकी हे 66 वर्षांचे होते आणि ते बांधकाम व्यावसायिक म्हणून मुंबई परिसरात फेमस बिल्डर्सपैकी एक गणले जात होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ 2 मारेकऱ्यांना अटक केली. हे दोघेही बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र ब्रेकिंगच्या हाती लागली होती. तत्पूर्वी पोलिसांनी विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या गोळीबारामागे वैयक्तिक शत्रुत्व किंवा राजकीय कारण होते का याचाही तपास केला जात आहे. तसेच बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते. त्यामुळेच बिश्नोई गँगचा या गोळीबारात सहभाग होता का हाही तपास आता केला जाणार आहे आणि कदाचित बोललं जातंय की बिश्नोई गँगचाच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे थेट हात असल्याचे येत्या काळात सिद्ध होणार आहे. जसं की आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं की बाबा सिद्दीकी यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला त्यात एकूण 3 आरोपी होते. त्यातला एक गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला तर दोघांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्या आरोपींची चौकशी केली असता बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे या दोन्ही आरोपींनी प्राथमिक माहितीत सांगितले. कर्नल सिंह हा हरियाणाचा असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मागच्या 25 ते 30 दिवसांपासून सिद्दीकी यांच्या मागावर होते. जसा हा हल्ला झाला दसऱ्याच्या दिवशी जवळपास रात्री 9:30 वाजता त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यावेळी डॉक्टर जलील पारकर हे बाबा सिद्दीकी यांच्यावर उपचार करत होते. डॉक्टर पारकर काय म्हणाले हे आपण महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. डॉक्टर जलील पारकर काय म्हणाले हे आपण महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. साधारण 9:30च्या सुमारास बाबा सिद्दीकींना रुग्णालयात आणले गेले. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल देखील केले होते.
त्यांची पल्स मिळत नव्हती, ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं. आम्ही त्यांचा ECG काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार देखील सुरू केले होते. त्यांचा रक्तस्राव थांबवावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधं देखील देण्यात आली होती. पण 11:25 दरम्यान बाबा सिद्दीकी यांना मृत घोषित करण्यात आलं. बाबा सिद्दीकींना 2 गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार देखील गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, पण ते वाचू शकले नाहीत अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली. जसं बाबा सिद्दीकी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, त्यानंतर राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांची प्रतिक्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे. ते काय म्हणाले आपण महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घ काळ राहिलेले अजित पवार यांचे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि निषेधार्थ आणि तेवढीच वेदनादायी देखील आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचे समजून मला म्हणजे अजित पवार यांना धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी आणि मित्र गमावला. या भयाड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्म समभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. दिशांत सिद्दीकी कुटुंब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असे अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर त्यातच अजित पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणतात, बाबा सिद्दीकींना जर धमक्या आल्या होत्या तर त्यांना वाय सुरक्षा दिल्यानंतर पोलिसांचं काम संपलं का? त्यांचं कर्तव्य संपलं का? पोलिसांचं काम होतं की धमकी कुठून आली, कशी आली त्याचा शोध घेणं. ही बाब महत्त्वाची होती. बाबा सिद्दीकींना गोळ्या घातल्या गेल्या. हल्लेखोर हरियाणा आणि उत्तर प्रदेशातले होते. त्यांना पकडलं म्हणजे पोलिसांचं काम संपलं का? या तरुणांच्या हातात 10 ते 20 हजार रुपये दिले जातात आणि हत्या करण्यास सांगितली जाते. बाबा सिद्दीकींची हत्या हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यामागचा करता करविता कुणीतरी वेगळा आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना हे आव्हान आहे. मी गृहमंत्री असताना गँग वॉर वाढलं होतं. सिनेकलावंतांच्या हत्या, डॉक्टरांच्या हत्या देखील वाढल्या होत्या. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली होती असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितले. आणि पुढे जाऊन भुजबळ म्हणतात की या प्रकरणी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. जे घडलं त्यात फक्त गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील जबाबदारी आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे जसं आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं की बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 गोळ्या झाडल्यानंतर यातील 3 आरोपींपैकी 2घांना पकडण्यात आलं आणि त्यांनी एका गँगचं नाव घेतलं आणि ती गँग म्हणजे बिश्नोई गँग. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार झाला. 3 अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात आणि छातीत गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे असल्याची बातमी डेली जनतेचे जनमत यांनी दिली. पोलिसांनी रात्री मारेकऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे सांगितले. कर्नल सिंह हा हरियाणाचा असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मागच्या 20 ते 30 दिवसांपासून सिद्दीकी यांच्या मागावर होते. काही तास या प्रकरणानंतर उलटतात आणि अजून एक धक्कादायक माहिती महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून पूर्ण देशाला कळते. ती अशी की सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची कथित पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये
असं सांगण्यात येत आहे हे तर सत्कर्म आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया की बिश्नोई गँगच्या कथित पोस्टमध्ये नक्की आहे काय. राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा चहूबाजूंनी तपास करत आहे. दरम्यान या हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याचे सांगितले जाते. ज्या 2 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली होती त्यांनीही बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या प्रकरणात एक मोठी बातमी महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून पूर्ण भारतभर समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सामाजिक माध्यमांवर टाकली आहे. पोलीस या पोस्टची तथ्यता तपासत आहे. हा कुणाचा खोडसाळपणा होता का की बिश्नोई गँगनेच ही पोस्ट केली याची देखील आता चौकशी होत आहे. दरम्यान ज्या सामाजिक माध्यमांच्या अकाउंटवरून पोस्ट टाकली गेली तो स्वतःला बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगत आहे. मागच्या काही काळात सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत अनुज थापनला अटक झाली होती. मात्र त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूला बाबा सिद्दीकी जबाबदार असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला होता. तसेच बाबा सिद्दीकी सलमान खान आणि दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्याची हत्या केली असाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला होता. तर ॲक्च्युअल पोस्टमध्ये लिहिलं काय होतं हे आपण जाणून घेऊया. शुब्बू लोणकर नावाच्या एका व्यक्तीने सामाजिक माध्यमांवरून एक सदर पोस्ट टाकली. हे अकाउंट फेक आहे की खरं याचाही तपास केला जात आहे. बिश्नोई गँगकडून याआधीही एखादा गुन्हा केल्यानंतर सामाजिक माध्यमांवर त्या कृतीची जबाबदारी स्वीकारण्याची एक पद्धत आहे आणि तीच पद्धत फॉलो केली गेली असल्याचे समोर येत आहे. सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्यानंतर अशा प्रकारे पोस्ट अपलोड करण्यात आली होती आणि आत्ता केलेल्या पोस्टमध्ये देखील ओम जय श्रीराम जय भारत जीवनाचे मोल समजते शरीर आणि धनाला धुळी समान मानतो जे केलं ते सत्कर्म होते मैत्र धर्म पाळला. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती पण तू आमच्या भावाला नुकसान पोहोचवले. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक होत आहे तो एकेकाळी सलमान खानसह मकोका गुन्ह्यात सहभागी होता. अनुज थापन आणि दाऊद इब्राहिमला बॉलिवूड राजकारण प्रॉपर्टी डिलिंगशी जोडल्यामुळे त्याची हत्या झाली. आमचे कुणाशी शत्रुत्व नाही पण जो कुणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल त्याचा हिशोब केला जाईल अशी एक धक्कादायक पोस्ट समोर येत आहे. येणारा काळ ठरवेल खरंच बिश्नोई गँगने याची सुपारी घेतली का आणखीन कोणी. पण एक मात्र खरं की महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुका ऐतिहासिक आणि लक्षात राहणार आहेत. कारण प्रचंड मारामारी आणि वादाविधी येत्या 1-2 महिन्याच्या काळात संपूर्ण जग बघणार आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगशी करोडोंच्या संख्येने जोडून राहा. धन्यवाद. जय हिंद.